शिका आणि कमवा या योजनेचा शुभारंभ पुण्यामध्ये नुकताच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभ हस्ते झाला। पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे। या योजनेच्या शुभारंभ प्रसंगी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, माजी मंत्री राजेश टोपे, तंत्र शिक्षण संचालक डॉक्टर विनोद मोहितकर, उच्च शिक्षण संचालक शैलेंद्र देवळणकर, प्रतापराव पवार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सल्लागार परिषदेचे सदस्य राजेश पांडे, यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते। यशस्वी संस्थेचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी यांच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले। शिका व कमवा योजनेतील विद्यार्थ्यांना कंपनीतील प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाद्वारे डिप्लोमा आणि ॲडव्हान्स डिप्लोमा अभ्यासक्रमाचे शिक्षण देण्यात येणार आहे। जीवनाला उपयोगी पडणारे शिक्षण आणि कौशल्य शिक्षणावर भर हा या धोरणाचा गाभा आहे। यावेळी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नवीन व्यवसायाभिमुख शैक्षणिक धोरणांविषयी बोलताना म्हणाले, 2020 साली या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजींनी नवीन शैक्षणिक धोरण घोषित केलं। त्या नवीन शैक्षणिक धोरणाचा बाकी गाभा आपण समजून घेत राहू, परंतु सोपं जे आहे की काय आहे नवीन शैक्षणिक धोरण, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं वाक्य आहे व्यवसायाभिमुख शिक्षण, ज्याच्यातून नोकरी उपलब्ध होईल, ज्याच्यातून उद्योग करता येईल अशा प्रकारचं शिक्षण जे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये मिळत नव्हतं, मिळत नाही आहे। आणि त्यामुळे स्किल डेव्हलपमेंटवर भर, जीवनाला उपयोगी पडणारे शिक्षण हा त्याचा मूळ गाभा आहे। नवीन शैक्षणिक धोरणालाही गती देण्याचा आपण प्रयत्न केला। जसं एका बाजूने व्यवसायाभिमुख शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट हा नवीन शैक्षणिक धोरणाचा गाभा आहे, पाया आहे, तसं मातृभाषेतून शिक्षण हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे। वाय म्हणजे मातृभाषेतून शिक्षण का, तर आपल्या सगळ्यांना हे जाणवतं की जर आपल्याला विषय नीट कळायचा असेल, दोघंपट्टी करून काही करता येतं, पण विषय नीट कळायचा असेल तर तो मातृभाषेतून जर आपण शिकलो तर तो जास्त कळतो। आणि विषय नीट कळण्याची इनोव्हेशनच्या दृष्टीने, संशोधनाच्या दृष्टीने फार मोठी आवश्यकता आहे। आपल्या देशामध्ये आणि जगातल्या अन्य देशामध्ये संशोधनाच्या बाबतीमध्ये संख्या म्हणून खूप मोठी गॅप आहे, खूप मोठं अंतर आहे। आणि त्यामुळे बाकी जगातल्या देशांनी संशोधनं केली, पेटंट मिळवली आणि आयुष्यभर रॉयल्टी मिळवत बसलेले आहेत। तुम्हाला काही करायचं असेल त्याची रॉयल्टी द्यावी लागतं। भारतामध्ये त्यामानाने संशोधनावर भर राहिला नाही, याचं कारण प्रोत्साहन मिळालं नाही आणि दुसरं म्हणजे मातृभाषेतून शिक्षण मिळालं नाही। आणि त्यामुळे दोन महत्त्वाच्या गोष्टीवर माननीय मोदीजींनी भर दिला आणि आम्ही सगळेजण कामाला लागलो। त्याच्यामध्ये मग स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास हा जर त्यांचा आग्रहाचा विषय असेल तर आपण यात काय काय करू शकतो। मग आपल्याकडे कौशल्य विकासाच्या दृष्टीने गेल्या 10 महिन्यामध्ये 2 पेंडिंग असणाऱ्या विश्वविद्यालयाला आपण मान्यता दिली की याची वेगळी युनिव्हर्सिटी करा, ती हायर एज्युकेशनमधून बाहेर काढा, ती कौशल्य विकास मंत्रालयाच्या अंतर्गत घ्या आणि अधिकाधिक कोर्सेस सुरू करा, 3 महिन्याचे, 6 महिन्याचे, 9 महिन्याचे, वर्षाचे, 2 वर्षाचे, की ज्या कोर्सेसमध्ये प्रत्यक्ष त्याला नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने शिक्षण मिळेल।